सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे येणं आवश्यक आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. टॉस कोण? फिल्डिंगला कुरुळ आहे आणि बॅटिंगला खतरनाक कोण आहे? बॅटिंगला कोण आहे? रितेश भाटकर आणि निलेश भाटकर. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. स्माई स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ ज्या संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि खतरनाक भंडारी रायगड या संघाला आपण पाहतोय फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिले षटक घेऊन गोलंदाज केदार बिर्जे. येस सर, कंटिन्यू. पंचांच्या उजवीकडून पहिला चेंडू कुरुळचा खेळाडू. यावेळी मात्र आपण पहिला चेंडू इथे मात्र यशोच्या हातामध्ये विसावतो. निर्धार जोडी सांगता दरम्यान केदार यावेळी मात्र मस्त फटका लॉंग ऑन क्षेत्रामधून खेळण्याचा प्रयत्न केला. आरपार चेंडू जातोय आणि पंचांचा इशारा दे चौकार. 4 धावा. चौकाराने खातं उघडलं ते रितेश भाटकर. एक अतिशय चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यात देखील खूप चांगलं योगदान त्यांनी दिले. गोलंदाज पहिले षटक घेऊन गोलंदाज केदार बिर्जे. कुरुळ गावाचा हा रहिवासी हा गोलंदाज. यावेळी मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. शेती चेंडू काय जबरदस्त झेल. अगदी झेल सुटला असं वाटत असताना तो झेल घेतला गेलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आता आपल्यापर्यंत 2 असे सर झेल पाहायला मिळाले. ते खरं तर लाजवाब होते या स्पर्धांच्या माध्यमातून. इथे पहिला फलंदाज गमावला गेला. फलंदाज रितेश भाटकर ज्याने चौकाराने खातं उघडलं तर मैदानात तो परततोय आणि 1 गडी बाद धाबलकर धावाले त्या 4. पाहिजे ते बरोबर. यांचं हे म्हणजे बरंच खूप त्यांना शिकायचं आहे. तुम्हाला कसं म्हणजे तुम्हाला रिलीफ मिळलं, मलाही बोलण्याची संधी असं म्हणजे काय मला बोलण्याची संधी अपेक्षित नाही. असं नाही, पण ते असं थोडंसं नवीन फलंदाज समीर पारकर या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. एक फलंदाज गमावलाय आणि भूषण राऊत. पहिले यश केदार बिर्जेला मिळालं. तर चला खतरनाक भंडारी रायगड आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. दरम्यान यावेळी मात्र हा आणखीन एक चेंडू ते पाहायला मिळाला. 12वा खेळाडू पाठवून द्या प्लीज. खतरनाक भंडारी रायगड हे षटक समाप्त होणे इथे आवश्यक, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 5 धावांची पेनल्टी असेल जरा प्लीज. दरम्यान सोयीचा इशारा, आणखीन एक धावेचं योगदान. काय छोटी स्पर्धा रे, तुम्ही मोठी स्पर्धा खेळताय त्याच्यामुळे तुमच्या सिस्टीम आहेत ना या योग्य पाहिजेत. धावफलकात 1 वाढ होईल. 5 धावा धावफलकावर. पंचाच्या डावीकडून 12वा खेळाडू प्लीज पाठवून द्या, अन्यथा पेनल्टी सामोरं जावं लागेल. 2 to go. 2 चेंडू बाकी. केदार सरळ बॅटने खेळलाय. इथे मध्ये मिडानला क्षेत्ररक्षक आहे, कोणती संधी देत नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडूला उचलून फेकून दिलाय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे येतं. चौकार दीप्स केलेला एक शानदार फटका. 4 धावांचं योगदान मिळालं आणि त्याचबरोबर पहिल्या षटकाची सांगता 4 धावांचं योगदान मिळते ते फलंदाजाला. 4 धावा मिळतात त्या
निलेश भाटकरला एकूण धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 9 ना 9 धावा धावपलकार आल्यात पहिल्या षटकाची सांगता. वळी आपण मैदानाकडे पहिल्या षटकाची सांगता झाली. 9 धावा धावपलकार इथे आल्यात. केदार बिर्जा षटक महागडे षटक ठरलं. 9 धावा त्यांनी खर्च केल्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवी षटक घेऊन गोलंदाज बॉलरचं नाव बॉलर ऋषभ शिल्डनकर या ठिकाणी नवीन गोलंदाज आहे. कामात गावाच्या एंडकडून एकाच एंडने ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान यावेळी अपर कट आपण पाहायला मिळतं. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने झेलची संधी होती पण इथे मात्र झेल सुटलाय आणि फलंदाला एक चांगलं जीवदान इथे निश्चित मिळालं. 1 धावेचं योगदान. डबल अंकात धावपलकार धावाले त्या 10. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉइंट एक अर्थात शॉर्ट कव्हर एक लॉंग ऑफ फिरोशना ऑफसाईडला एक मिड ऑफ 500 ऑफसाईडला आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला डीप स्क्वेअर लेग मध्ये फेरकावून दिलं. लॉंग लेग मध्ये आलेला एक शानदार फटका षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं. अकुट्टपेची गोलंदाजी या ठिकाणी मात्र फलंदाज निश्चितच हुकूमत गाजवतात आणि सहजगत्या षटकाराची नोंद इथे केली जाते. 6 धावा धावपलकार इथे आपण पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकार धावा आल्या त्या 16. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. षटकार आणि भूषण राऊत यांनी आपलं खातं उघडलंय. 10 ते 12 फलंदाज रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी पुढच्या चेंडूसाठी यावी चेंडूला पुन्हा एकदा हवेतून करायचा प्रयत्न करतो. इथे कव्हरला क्षेत्रीय आहे तोपर्यंत 1 धावेचं योगदान. नवगावचे सन्माननीय दीपकजी राऊत सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षात येऊन आपण स्थानापन्न व्हावं. नवगावचे दीपकजी राऊत सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षात येऊन आपण स्थानापन्न व्हावं. त्यांचे चिरंजीव खेळतात मैदानामध्ये आता खेळतात. भूषण या ठिकाणी एक चांगला फलंदाज ज्याने षटकाराने आपलं खातं उघडलं. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ वर क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल. आणखीन एक धक्का. यावी मात्र आपण पाहायला मिळतं फलंदाजी करणाऱ्या खतरनाक भंडारी रायगड या संघाला आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. तर नवीन फलंदाज कोण रे विचार काय जेवलो इथे उशिरा पण ते कसं नाव आले धावपलकावर 17 धावा धावपलकावर. भूषण काय करता? मुंबई पोलीस मध्ये एवढा आउट कोण झाला? त्यांचा मुलगा आहे ना आता जो खेळतोय तो भूषण राऊत मुंबई पोलीस.
या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय शुभम. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा पुलचा फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये. आणखीन एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. खरं तर ऑनसाईडला मोठे मोठे फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, खास करून लॉंग लेग क्षेत्रावर आणि डेप स्क्वेअर मधून. सर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धावा आल्यात आणि एक चांगलं योगदान खरं तर म्हणता येईल, कारण मैदान मोठं आहे, चारही बाजूला सीमारेषा आहेत. 6 धावांचे योगदान तो धापलकर धावा वाढतील 23च्या घरामध्ये. दोन्ही खरं तर पराभूत संघ आहेत. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले संघ, त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचा आहे. करो या मरो, येस करो या मरो. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावेळी चेंडूला लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून खेळला. इथे मात्र चेंडू थांबणार नाही आणि चेंडू जाईल यावेळी सीमारेषा पडेल. आणखीन षटकाराचं योगदान इथे मिळेल. 29 धावा धाबलकावर. काय फलंदाजी करतोय 29 आणि षटकार आला तो शुभमच्या बॅटमधून. 2 षटकार मारले शुभमने. एका बाजूला भूषण राऊत 6 धावसंख्येवर त्यांचे पिताश्री या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. दीपक राऊत सर आहेत या ठिकाणी. पूर्वीच्या काळी त्याने देखील खूप क्रिकेट खेळले. आज आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी खास आलेत, कारण भूषण हा मुंबई पोलीस आहे, RCF मधून रिटायर्ड झालेत. त्यामुळे उर्वरित आयुष्य जर आपल्या आजूबाजूला जर क्रिकेटच्या स्पर्धा आहेत तर आपण त्या का पाहायच्या नाहीत, कारण 142 करोड भारतीयामध्ये रक्तात क्रिकेट भिनले. क्रिकेट नंतर बैलगाडा शर्यती हे योगदान आहे. आम्ही सर पुसेगाव अर्थात साताऱ्याची क्रिकेट स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धा करतो. 15 दिवस त्या ठिकाणी त्या स्पर्धा आयोजित केल्या. त्यामुळे 5 दिवस क्रिकेट, 1 दिवस बैलगाडी शर्यती, 1100 बैलगाड्या. रायगडकर पण त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर कुत्र्यांच्या शर्यती आपल्याकडे कधी असं पाहिलं नाही मिळत, तिथे कुत्र्यांची शर्यत हे योगदान आहे. काय बोलायचं बोला की किती क्रिकेट वेळे आणि ह्या पद्धतीचे रमलेली लोक आहेत महाराष्ट्रामधले. हे मी पुसेगावला पाहायला मिळालं, कारण स्वामींचं मठ त्या ठिकाणी आहे आणि 5 दिवस ती रजनी क्रिकेट स्पर्धा, नाईट क्रिकेट स्पर्धा होती. तर पुन्हा एकदा वळे मैदानाकडे या ठिकाणी मात्र हा चेंडू सोयीचा इशारा येतोय. समोर मात्र फलंदाज आहे भूषण राऊत 6 धावसंख्येवर खेळतोय आणि गोलंदाज केदार बिर्जे. कुरुळचा हा अर्थातच रहिवासी आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये यांनी बऱ्याच वेळा खूप चांगलं योगदान दिले ते अलिबाग अर्थातच अलिबागसाठी. दरम्यान यावेळी मात्र फलंदाज आणि या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनल मध्ये चेंडू मात्र गेला सीमारेषे बडे. 22चा इशारा, येस 4 धावांचं योगदान. क्रिकेटमध्ये धावा येणं महत्वाच्या, धावा कशाचं त्याला अर्थ नसतं आणि क्रिकेटमध्ये हेही म्हणतात की धावा रोखणं देखील महत्वाचं. 4 धावा 34 धावा दाबलकावर. 34 चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती यावी खतरनाक भंडारी रायगडच्या खेळाडूंची, कारण त्यांना सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघांना सामना अर्थात दिलशान स्कूप खेळण्याचा प्रयत्न बहुधा हाताला स्पर्श झाला इथे दाखवले त्यांनी पंचांना. अपील होतं, अपील मात्र फेटाळण्यात आलं आणि फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. 34 नाही, पहिली दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे, क्रमप्राप्तच आहे. करो या मरो सारखी स्थिती आहे. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा निदा चेंडू सांगता 5 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक 30 चालू आहे. यावी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, पंचाने हात जमिनीला समांतर केले. सोयीचा इशारा, आणखीन एक धावेचे योगदान इथे मिळेल. संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होईल. मायकल होल्डिंग ज्याने कधी स्वैर चेंडू आंतरराष्ट्रीय फेकला नाही, त्यांनी तब्बल 912 षटकं आणि 5472 चेंडू हे टाकले होते. तुम्ही अंदाज करा की दरम्यान हा चेंडू निर्धाव 912 षटकं आणि तब्बल 5472 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली, पण त्यांनी कधी स्वैर चेंडू फेकला नाही. इतिहासात नोंद घेतली गेली आणि कपिल देव निखंज यांचं जेव्हा
नो बॉल जे टाकत नाही याच्यामध्ये कपिलदेव निकंज यांचं नाव येतं. कपिलदेव निकंज याने 131 कसोटी 225 एकदिवसीय सामन्यामध्ये कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल फेकला नाही. काय खेळाडू असतील हे पाहण्यासारखं आहे. दरम्यान मैदानाकडे आपण या ठिकाणी पाहतात. अर्थात चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेच्या पलीकडे. थर्ड मॅन मधून चेंडू सीमापार, चौकार, 4 धावांचे योगदान. आज आपल्याला पहिल्या 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2-4 नो बॉल पाहायला मिळतात, 2-4 स्वैर चेंडू पाहायला मिळतात. हे योगदान आहे. पण नियंत्रित गोलंदाजी हे खरं महत्वाचं आहे आणि ती बऱ्याचशा वेळा आपल्याकडे नाही होत, कारण आपण वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो असं बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. दरम्यान केदार धापटुका धावा आल्यात 35. या ठिकाणी मात्र हवेतून करण्याचा प्रयत्न आणि वाईडिश लॉंगांच्या क्षेत्राच्या वरून चेंडू पुन्हा एकदा आर पार, षटकार, 6 धावा. जबरदस्त फलंदाजी आणि या 6 धावांच्या मधून धावपलकावर धावा येतात त्या 45 धावा धावपलकावर आल्यात. षटक आपण या ठिकाणी पाहिले 30 षटक इथे मात्र समाप्त झालं. 45 धावा धावपलकावर आल्यात त्या खतरनाक भंडारी रायगड या संघाच्या स्माही स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ या संघावरील धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. या षटकात केदार बिर्जे मागडा गोलंदाज ठरला, ज्याच्यामध्ये त्यांनी तब्बल आपण 3 चेंडू निश्चित आपण पाहायला मिळेल. 1 षटकार, 2 चौकार, 1 स्वैर च्या माध्यमातून तब्बल 15 धावा त्या ठिकाणी त्यांनी खर्च केल्या आणि सफलता मात्र या ठिकाणी 1 पण नाही आहे. 3 षटकं समाप्त झालेत. येणारी 2 षटकं बाकी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि आपण पाहणार आहोत या ठिकाणी 2 षटकात काय घडते काय घडते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये. तर एका बाजूला भूषण राऊत आहेत. 2 षटकार 1 चौकाच्या मधून त्यांनी तब्बल 16चं योगदान दिलं आणि शुभम नागवेकर त्यांनी 2 षटकांच्या मधून 12 धावांचं योगदान दिलं. नवीन गोलंदाज अमित पारकर 25 धावा धावपलकावर आणि हा चेंडू अतिथीच्या दिशेने पण तो क्षेत्ररक्षक आहे. इथे आपण पाहतात करणच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि यावेळी मात्र फलंदाज मैदानातून बाहेर पडेल. 3रा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय खतरनाक भंडारी रायगड संघाचा आणि बाद होतोय फलंदाज या ठिकाणी शुभम नागवेकर. याचं खेळ समाप्त होतोय, ज्याने 2 षटकाच्या मधून 12 धावांचं योगदान इथे दिले. 3 गडी बाद 45 धावा धावपलकावर आहेत. नवीन फलंदाज मैदानात येईल. 70 पर्यंत थांबवायचे आहेत. 70 पर्यंत तुम्ही 70 मारू शकता, मला माहिती आहे. नवीन फलंदाज स्वतः संगनायक अक्षय गोळेकर, अक्षयदादा गोळेकर या ठिकाणी येतात. खरं तर या ठिकाणी आज आयुरा नाही आहे, नाही तर तिने अगदी आल्यापासूनच सांगितलं असतं काका षटकार मार, काका षटकार मार. हा जयघोष तिने सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला मिळाला होता. घरी गेली काय ती मात्र या ठिकाणी कदाचित युट्यूबच्या माध्यमातून आयुरा तुझा सामना पाहत असेल तर तुला शुभेच्छा देत काकाला. तर अक्षय गोळेकर या ठिकाणी नवीन फलंदाज आहेत. अक्षयदादा गोळेकर ज्यांना आपण निश्चित म्हणू. गोलंदाज अमित पारकर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. संगनायक या ठिकाणी समोर आहेत. यावेळी हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. आपण पाहतात या ठिकाणी कव्हरमध्ये पॉइंट आणि कव्हरमधून या ठिकाणी 2 धावांचं योगदान सहज या ठिकाणी अक्षयदादा गोळेकर यांना मिळाले. 2 धावांचं योगदान त्यांना मिळतंय. संघाची धावसंख्या 2 ने वाढी 37 धावा आपलकावर. स्वामी माफ करा स्माही वर्णी स्पोर्ट्स कुरुळ. पंचांच्या उजवीकडून यावी पुन्हा एकदा मस्त फटका. इथे आपण पाहता वाडिश लॉंगावला इथे खणखणीत चौकार, बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सीमा पार. 4 धावा इथे धावपलकावर आल्या. 4 धावा मिळतात त्या अक्षय गोळेकर यांना. वैयक्तिक 6 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या अर्धशतका पलीकडे 51 51 धावा. आज सगळे अलिबाग रायगड मध्ये खेळाडू उद्या तर गोल्डन मॅन अर्थातच अंकित गोळेकर यांच्याकडून एक
बक्षीस येते. अक्षय गोळेकर यांनी जर 3 सलग षटकार जर मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. परंतु अंकित दादा तुम्ही फार कमी पैसे या ठिकाणी यावेळी लावतायत, कारण 1,500, 2,000, 3,000ची बक्षीसं गेल्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. हे योगदान आहे. कदाचित उद्या त्याचं निश्चित पैसे वाढलेले असते. दरम्यान स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न केला. इथे मात्र एक धाव चेंडूला वळवलं होतं. पॅडल शिफ्टचा ज्याला वापर म्हणला होता, 1 धावीचे योगदान मिळालं. 1 धाव संघाला मिळते. 1 धाव अक्षय गोळेकर यांच्या धावसंख्येत जाऊन पोहोचते 7 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 52च्या घरामध्ये. षटक क्रमांक 4. तर जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी. चेंडू अर्थातच शॉर्ट थर्मेच्या दिशेने. इथे कोणती धाव येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. खरं तर दोन्ही संघांना हा सामना जिंकणं क्रमप्राप्त आहे. जो हरेल तो बाहेर पडेल नाही ना, कारण प्रत्येक संघाला 3 दरम्यान सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शेतेशी चेंडू येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4 ची सांगता होते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. नाही 1 रन काढले, 1 काढले. 53 धावा दाखल आल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 3 मॅचेस आहेत. कसं आहे सांगू, त्याच्यात जिंकल ना, मागच्या मॅच मध्ये हारलाय बघ, त्यासोबत खेळल आणि वर गेले ना आणि पुढच्या मॅच मध्ये जिंकल, त्यांच्या सेमी फायनल होईल. असं आहे डायरेक्ट आज एकच जाईल. आता हरेल तो बाहेर झाला. अंतिम 3 मध्ये जाईल. 3 बक्षीस आहेत ना. 3 आज एकच जाईल. शेवटचे षटक. 53 धावा दाखल आल्या. त्या प्रथम फौजी करताना खतरनाक भंडारी रायगड या संघाचे. बॉलर कोण आहे? आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज करण तोडणकर. धोकोडेचा हा खेळाडू आहे. आज मिक्स खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. अर्थातच अलिबाग तालुका त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातले खेळताना तुम्हाला पाहायला मिळालेत. वळी आपण मैदानाकडे अंतिम षटकाकडे. यावी. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू सांगता झाली. वेग आपण पाहायला मिळाला. ती वेगाने चेंडूला फेकलं होतं. ते गोलंदाज करण तोडणकरनी. येणारे 5 चेंडू बाकी आहेत. धापलका धावा आहेत त्या 53. 3 फलंदाज बाद ही कामगिरी आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू या ठिकाणी हवेतून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इथे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आणि हा आलेला सुंदर फटका. चौकार. 4 धावा. 4 धावांचं योगदान. 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 4 धावा मिळतात त्या फलंदाज भूषण राऊतला. मुंबई पोलीस अर्थात 2 षटकार आणि 2 चौकाची त्यांनी ती वैयक्तिक धावसंख्या 20 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 57च्या घरामध्ये. त्यांचे पिताश्री या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. आपल्या मुलाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेत. एके जमान्यामध्ये त्यांनी देखील मैदानात गाजवलीत अलिबाग तालुक्यातली, पण आज मुलगा आपला खेळतोय, मुंबई पोलीसमध्ये काम करतोय, हे देखील फार महत्त्वाचं आहे. दरम्यान यावेळी मात्र थोडीशी उंची होती. बॅट हवेतून फिरली. बॅट चेंडू संपर्क येत नाही. यशेच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची पण एकदा सांगता. दाबुलकावर धावा त्याच स्थिर आहे 57. अंतिम षटक आहे. 3 चेंडू बाकी आहेत. करण तोडणकर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी फ्रंट गोलंदाज चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथं मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ क्षेत्र चेंडू रेल तो 1 धाव. आणखीन धावपलकर नोंदवली गेली. एका धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 58-58. चेंडू बाकी आहेत 2. खेळाच्या पहिल्या सत्रामधले 2 चेंडू अजूनही बाकी. समोर मात्र संघनायक आहे अक्षय गोळेकर, जे वैयक्तिक खेळ एक चौकाच्या मधून 7 या वैयक्तिक धावसंख्येवर पुढच्या चेंडूसाठी. वा, काय जबरदस्त फटका. दिलशान स्कोप. चौकार. अक्षय गोळेकर यांच्या बॅटमधून 4 धावांचं योगदान. मुनोली गावाचे रहिवासी असणारे अक्षय गोळेकर 4 धावा इथे दाबुलकर नोंदवतात. श्रीलंकेच्या दिलशान यांच्या स्टाईलमध्ये मागच्या सामन्यात देखील एक चौकार त्यांनी मारला होता. 4 धावांचं योगदान इथे मिळालं
आणि धावपलका धावा आल्या त्या 62. 11व्या वैयक्तिक धावसंख्येवर अंतिम चेंडू असेल. धावपलकात 62 धावा आल्यात. त्या खतरनाक भंडारी रायगड संघाच्या शेवटचा चेंडू बाकी असेल आणि पाहूया शेवटच्या चेंडूवर अक्षयदादा गोळेकर कशा प्रकारचा फटका लगावतोय. 11 धावा वैयक्तिक आहेत. दुसऱ्या बाजूला भूषण राऊत ज्याने 2 षटकार 2 चौकांच्या मध्ये तब्बल 21चे योगदान दिले. जोडी चांगली जमले 4थ्या क्रमांक आणि 6व्या क्रमांकावर. शेवटचा चेंडू आणि पाहणार आहोत शेवटच्या चेंडूवर काय घडते काय बिघडते. धावपलकात 62 धावा आहेत. षटकार जर आला तर 6 धावांची वृद्धी असेल. 68 धावा होतील. दरम्यान पंचांच्या डावीकडून या ठिकाणी मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. फाईन लेग मध्ये शेती चेंडू होते. दुसरी धावण्याचा प्रयत्न इथे केला. इथे नेमकं काय घडणार बघूया. आणि बहुधा फलंदाज धावचित आणि या ठिकाणी धावचितपणे फलंदाज भूषण राऊत मैदान पळवते ज्याने 21 धावांचं योगदान दिलं. अक्षय गोळेकर यांच्या धावसंख्येत एकनी बदल होईल. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 12 नाबाद राहिले त्या ठिकाणी आणि धावा धावकर आल्या त्या 63. 64 धावांचं लक्ष स्माई स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ या संघासमोर ठेवले गेले. 63 झाल्यात. 64 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं. 64 धावा 5 षटकामध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे प्रतिषटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 12.80च्या सरासरीने धावांची गरज आहे सामना जिंकायला. ते स्माई स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ या संघाला 63 धावा धावपलकात 64 लक्ष. काय घडणार काय बिघडणार पुढच्या या सामन्यामध्ये याचं उत्तर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. आणि अलिबागचे बरं चालेल बसेल ना. अलिबागचे एक ज्येष्ठ समालोचक अलिबाग तालुका भूषण म्हणून पारितोषिक मिळाले राजीव सिलदनकर माझ्यासोबत आहेत ज्याने क्रिकेट विषयामध्ये खूप चांगलं योगदान दिलं आणि त्यांचं तेच करत होतो म्हणून त्यांना ही पदवी या ठिकाणी मिळाली. तर पुढच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तर ओव्हर टू राजीव सिलदनकर सर. धन्यवाद. धन्यवाद काका. तुमच्या आवाजापासून दूर होणं प्रेक्षक वर्गाला सुद्धा ते पटणार नाही आहे परंतु कुठेतरी तुम्हालाही वेळ देणं आम्हाला गरजेचं आहे. आणि मी घेऊन चालतो की करूया मारो या स्थितीत असणाऱ्या ह्या 2 संघांमधला हा सामना आपण पाहतोय. स्माई स्वर्ण स्पोर्ट्स कुरुळ या संघाने 63 धावसंख्येचं खतरनाक भंडारी या संघाने 63 धावसंख्येचं खतरनाक भंडारी रायगड या संघाने 63 धावसंख्येचं आव्हान उभं केलं. स्माई स्वर्ण स्पोर्ट्स कुरुळ यांना 64 धावा जमवणं तर करूया मरो
प्रत्येक सामना तसं पाहिलं तर करूया मरो अशी स्थिती असतो, कारण पहिल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होतो त्या संघाला एक आत्मविश्वास संघाचा उंचावलेला जातो, परंतु एक नवीन संजीवनी देण्याची एक संकल्पना जणू भंडारी समाजाच्या माध्यमातून ही दिली गेली आहे. विशेष करून हे सामने जरी भंडारी या समाजाच्या वतीनं किंवा भंडारी बांधवांच्या वतीने ठेवले असतील, परंतु सर्वांनाच इथे बहुतांशी लोकांना इथे संधी दिलेली आहे. त्यामध्ये आपण पाहतो काका म्हात्रे हे जर आपण पाहतो तर ते कुठलाही जात धर्म या गोष्टीचा विचार करत नसतात. स्पर्धा म्हटली तर आपल्याला स्पर्धेचं सर्वस्व 100% ते योगदान देण्याचा ते प्रयत्न करत असतात. आपण पाहतोय की ह्या वेळेला आपण हे मैदान प्रथमतः मी ह्या मैदान ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे त्या मैदान उपलब्ध करून देणाऱ्या राजा शिवछत्रपती क्रीडांगण. तुम्ही जोरात बोलणार असेल तर मी लांब बसू काय मग? तर राजा शिवछत्रपती क्रीडांगण हे अलिबाग तालुक्यातील एक नामवंत असं क्रीडांगण आहे. आणि इथे विशेष करून मी इथे जर माझा समालोचनाचा आवाज जिथवर जात असेल त्यांना मी निश्चितच धन्यवाद देईन. अनेक गावांमध्ये अशी मैदानं बरेच गावामध्ये आहेत, परंतु अशी मैदानं याला द्यायचं नाही त्याला द्यायचं मैदान नाही, त्या एखाद्या समाजाला द्यायचं नाही असं काही भेदभाव नाही आहे. म्हणजे किम गाव हे किती खरोखर म्हणजे सर्व धर्म सगळ्यांना हे सामावून घेणारं हे गाव आहे. या गावाविषयी मी सगळं महत्त्व देतो ह्या गावाला आणि ह्या क्रीडांगणातला. आणि मी आपण ज्या स्टेजवर आपण बसलोय विलास, ज्या स्टेजवर आपण बसलोय सामना सुरू झाला, पहिलाच चेंडू पडतोय, पहिला चेंडू लॉंगअपच्या दिशेने मारला जातोय, चेंडूवर 1 धाव नक्कीच मिळणार आहे. आणि ज्या स्टेजवर आपण बसलोय हे नाना धर्माधिकारी यांचं पदपवित्र्याने हे पावन झालेले स्टेज आहे. म्हणजे ह्याचं पवित्र किती आहे, ह्याचं पावित्र्य किती आहे हे तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो मित्रांनो. सामना सुरू झालेला आहे. सामन्यातील पहिला चेंडू पडला, पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. अर्थातच स्वाई स्वर्ण कुरुल या संघाला 64 धावसंख्येचं आव्हान उभं आव्हान पार 63 धावसंख्येला आव्हान पार करायचं आहे. आणि पाहतोय की 1 धाव पूर्ण झाले, दुसरी धाव पूर्ण होत आहे. अर्थात चेंडू संपतात ते म्हणजे 2 चेंडू संपलेले आहेत. ह्या 2 चेंडूंमध्ये धावसंख्या होते. ह्या दुसऱ्या चेंडूवर 2 धाव म्हणजे पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा आणि ह्या 3 धावा जमवणारा संघ आहे स्वाई स्वर्ण स्पोर्ट्स कुरुल संघ. आणि 63 धावसंख्येला खतरनाक भंडारी रायगड या संघाची धावसंख्या प्रथम 63 झाली होती. गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज, एक मोठा फटका ग्राउंड शॉटच्या मारण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी जमिनीला खेळून जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडू निर्धाव जातोय, जमेची बाजू असणार आहे ती गोलंदाजासाठी. गोलंदाजाची भूमिका सांभाळतोय गोलंदाज विशाल मुरकर. विशालचा पुढील चेंडू फुलटा चेंडू, या वेळेला गोलंदाजी मधलं सातत्य होतं ते जपू शकला नाहीये, कारण यापूर्वीचा चेंडू त्याने जो खोलवर टप्प्याचा टाकला होता त्याचं सातत्य जपलं असतं तर गोलंदाजाला फलंदाजाला ही संधी नक्की मिळाली. शॉर्ट पिच चेंडू टाकला, गोल्डन स्पॉटवर चेंडू आपटण्याचा प्रयत्न केला, चेंडू मिड विकेटच्या वरून फर्स्ट बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो आणि चौकार, आणि उपयुक्त असा चौकार आणि धावसंख्या होते ती 8 धावा. सरासरीचा जर विचार केला तर आपण पाहतोय सरासरीचा विचार जर केला, आमचे स्कोरर सांगतात, छोटे स्कोरर सांगतात, तर तिचे सरासरी या वेळेला सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू टाकला, फलंदाजाला बीट केलं नव्हतं, कंप्लीट बाद केलेलं आहे. आणि ज्या वेळेला चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजी करतो त्यावेळेला त्याला कमबॅक कसं असावं, नवोदित खेळवणं आम्ही निश्चितच सांगू शकतो, कमबॅक कसं असावं असं असावं. आणि भरोशाचा फलंदाज, हाणामारीच्या प्रयत्नात बाद झालेला फलंदाज अर्थात ज्यांनी संघासाठी आकाश यांनी संघासाठी एक चांगलं योगदान दिलं, एक छोटेखानी खेळी केली, 3-4 चेंडूंमध्ये त्यांनी तब्बल 6 धावांची योगदान दिलं होतं, परंतु हे योगदान त्याला जास्तीत जास्त पुढे घेऊन जाणे अपेक्षित होतं. नवीन फलंदाज ऋषभ मैदानाच्या दिशेने जातो, त्याची पावलं जड अंतकरणाने चालली असावं की काय वाटतं, कारण एक धडाकेबाज फलंदाज बाद झालं. धडाकेबाज फलंदाज ज्या वेळेला बाद होतो त्यावेळेला
असेल त्याचा धडाका आपण सुरू ठेवायचा असतो. हे आत्मविश्वास आपल्या हृदयात असावं लागतं आणि त्या ईर्ष्येने आपण मैदानात उतरावं असतो. फलंदाज ज्या वेळेला मैदानात होतो त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला सांगत असते की मला हा सामना जिंकायचा आहे. या भावनेने मैदानात आपण उतरायचं. जड पावलाने जड अंतकरणाने मैदानात ज्या वेळेला आपण उतरतो त्यावेळेला फलंदाजावर गोलंदाज हवी होऊ शकतो. हेही सुद्धा नाकारता येणार नाही पाहायचा. परंतु हा छुपा रुस्तम फलंदाज आहे ज्याने आता एक 2-3 दिवसापूर्वी एक सामने संपले होते. ते तर लागोपाठ 7 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले होते. पहिला चेंडू अनुकरण केलंय आठवा आणि अर्थात समीकरणबद्दल अर्थात ते मैदान नवीन होतं, त्या मैदान जुनं होतं, ते मैदान नाही आहे. परंतु गोलंदाज नवीन आहे आणि त्याचं जी खेळण्याची शैली आहे ती शैली तशीच आहे. माझे समालोचक मित्र जर इथे उपस्थित आहेतच, परंतु पाहिलं की धडकी भरवणारा हा फलंदाज आहे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला. आणि आता मात्र तो काहीसा त्याच्या सहकार्याला सांगतोय की जरी षटक संपलं असेल तरी हरकत नाही, मी आणि तू मिळून दोघांनी आता हा सामना पुढे न्यायचा. करो या मरो स्थितीतला सामना आहे. धावसंख्या होते ती एक षटक पूर्ण धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. सरासरीचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये सरासरीचा विचार जर केला तर जतीन पडवळनी जर 3 बॉल 3 सिक्स मारले तर 1000 रुपये. गोल्डन मॅन अंकित कडना, अंकित गुळकर, जतीन पडवळ यांच्याकडून यांनी हे पारितोषिक लावलेले आहे. खरोखर जतीन पडवळ यांनी पारितोषिक लावले. फलंदाज जतीन पडवळ यांनी जर 3 लागोपाठ षटकार मारले तर गोल्डन मॅन यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अक्षय गुळेकर याच्यावर सुद्धा तेवढाच विश्वास आहे. त्याने जर 3 विकेट्स जर प्राप्त केल्या म्हणजे 1000 रुपये. म्हणजे अलीकडे सोनं किती महाग झालं, परंतु सोनं जरी महाग झालं परंतु पैसा क्रिकेटमध्ये खेळतोय, पैसा क्रिकेटमध्ये देण्यासाठी आणि दानशूर वृत्ती सुद्धा आपल्याकडे आहे हे दाखवून देणारे गोल्डन मॅन. त्यांचं नाव मला वाटते अंकित गुळेकर. धन्यवाद. आपण अशा प्रकारे बक्षीस लावून आपल्या बहुतांशी भंडारी समाजाला बांधवांनाच प्रोत्साहित करत नसतात. हे तर अनेकांना जिथे स्पर्धा होतात असे पारितोषिक ते लावत असतात आणि खेळाडूंना संपूर्ण रायगड जिल्हा असो किंवा तालुका असो या विभागातून ते असे बक्षीस लावत असतात. असे क्रिकेट प्रेमी यांच्याकडून हे पारितोषिक गोलंदाजी दुरा संपलतोय. गोलंदाज अक्षय गुलेकर. पहिला चेंडू हलकाचा अपील केला जातोय. अक्षय गुलेकर म्हटलं तर एक अलिबाग तालुक्यातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व मनवली गावातून. आणि आज मी त्याचं पाहिलं सकाळी म्हणजे जवळजवळ कालच्या दिवसापासून किंवा आजच्या दिवसभरात त्यांनी केवळ सामनाच खेळत नाही तर या विभागातलं हे जे आपण स्टेज पाहतोय यानंतर सगळ्या गोष्टी पाहतोय याच्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा असणारा असा हा अक्षय गुलेकर. आणि मैदानात ज्या वेळेला उतरतो त्यावेळेला तो एक खेळाडू म्हणून मैदानात उतरतोय. गोलंदाजी तिथुरा सांभाळतोय, धावाला सुरुवात करते, त्याचा हात वरती येतो आणि या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. स्ट्रेट ड्राईव्हच्या प्रयत्नात फलंदाजाला निश्चितच एकच धाव मिळणार आहे. अक्षय गुलेकरवर थोडंसं आक्रमक करायचं किंवा त्याला डिफेन्स करायचा. यामध्ये दोन्ही फलंदाजामध्ये थोडीशी मानसिकता तयार झाली असं, पण तो ऋषभ शिल्दनकर हा न थांबणारा फलंदाज आहे. पाहतोय आता 1 धावेनंतर धावसंख्या होती ती 14 धावा. आपण पाहतोय 2 संघामध्ये जो सामना सुरू आहे. आपण पाहतोय स्वाई स्वर्णा स्पोर्ट्स कुरुल विरुद्ध खतरनाक भंडारी या 2 संघामधला हा सामना पाहतोय. खतरनाक भंडारी या समाजाने 63 धावसंख्येचं आव्हान उभं केलं होतं. 64 धावसंख्येचं आव्हान उभं करायचं आणि या वेळेला फलंदाजाला आणि निश्चितच जीवदान मिळतोय. मला वाटतं ऋषभ शिल्दनकर याच्या बाबतीत जर म्हटलं, मला वाटतं आजच्या दिवसा सकाळपासून आमचे एक इथे माझे स्नेही आहेत. तुमचं नाव काय यांचं? तुमचं गणेश गुलेकर. ज्यांनी पाहिलं की ऋषभ शिल्दनकर इथे कॅच टाकलं होतं, त्याच्यानंतर तिथून चौकार गेलं होतं. वसुली त्याने तिथेच केली. वसुली अशी असावी तिथल्या तिथे असावी. मी सामना तुम्ही पाहिलं, मी पाहिलेलं आहे. या चौकारची धावसंख्या झालेली ती 18 धावा. हा मैदानात जर काही वेळ टिकला तर निश्चितच सामन्याला कलाटणी देऊ शकतो. पुनश्च एकदा गोलंदाज आणि या वेळेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर भिरकाव आर पार सीमा पार षटकार. आर पार सीमा पार षटकार आणि या षटकारांची धावसंख्या होते ती 24.
24 धावा आणि ह्या 24 धावांमध्ये जर वाटा जर उचलला तो मला वाटतं ऋषभ शिल्डनकर यांनी तब्बल 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल धाव आणि 1 निर्धाव चेंडू 5 चेंडू 17 धावा निर्धावाची मला वाटते भरपाई गोलंदाजांनी करून दिलेली आहे. तोच पण मैदानात खेळतोय म्हणजे 18 त्याच्या नावावर नसेल पण 17 तर 5 चेंडूवर त्याच्या नावावर आहे. आता गोलंदाज थोडासा दबावाखाली येतोय आणि दोन्ही खेळाडू आहेत ना एकमेकाच्या संघातून खेळलेले आहेत. रामनगर संघामधून हा खेळाडू खेळलेला आहे. ऋषभ सुद्धा रामनगर संघामधून खेळलेला सासवण्यातून आणि त्यामुळं निश्चितच ह्या दोन संघ दोन्ही खेळाडू एकमेकाचा जाणतायत. चांगला चेंडू अतिशय सुरेख चेंडू खूप चांगला चेंडू अप्रतिम चेंडू आणि तितकं चांगल्या प्रकारे टॅप केलेला आहे चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू एखादा कधी कधी बाउन्सर येतो एखादा शॉर्ट पिच येतो पण यॉर्कर चेंडू सुद्धा अशा प्रकारे खेळून काढणं इतकी सोपी गोष्ट नसते. एखाद्या फलंदाज फक्त मारण्याच्या उद्देशाने खेळत असतो आणि अशा फलंदाजाचं भवितव्य थोडंसं उज्ज्वल असावं असं मला वाटलं तर मी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. खूप सुरेख खेळून काढले आहे. मी गोलंदाजाची निश्चित प्रशंसा करेन का अशा फलंदाजाला यॉर्कर चेंडू टाकून थोडासा संभ्रमात टाकायचा किंवा बाद करण्याचा हा निर्धार होता परंतु फलंदाज तितकाच तरबेज होता. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते दुसरं षटक प्रगतीपथावर आहे 26 धावा. पुढील चेंडू आणखीन एक मोठा फटका या वेळेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू क्षेत्ररक्षकावर चेंडू जात नाही. मिड ऑफ क्षेत्ररक्षक होता क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूरवर जातोय त्याचाच फायदा घेऊन फलंदाज आपली धाव पूर्ण करतो. दुसरी धाव पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे 2 षटक पूर्ण धावसंख्या झालेली आहे. ती 2 षटक पूर्ण धावसंख्या होते ते 63 धावसंख्येला उतरत खतरनाक भंडारी रायगड या संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करता 63 झाली होती. स्माई स्वर्णा स्पोर्ट्स कुरुळ या संघाने या 63 धावसंख्येला उत्तर देत असताना पाहतोय 64 धावसंख्येचं आव्हान त्यांना पार करायचं आहे. धावा जमवायच्यात विजयासाठी करो या मरो या स्थितीत असलेला दोन्ही संघ आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावांची लयलूट केली. अर्थातच आदर्श दुसरं षटक जे टाकलं होतं ते अक्षय गोळेकर यांच्याकडून 1 धावांची लयलूट केली होती. ह्या 15 धावांची लयलूट केली. त्यामध्ये ऋषभ शिल्डनकर याचा फार मोठा वाटा असेल परंतु त्याचबरोबर आणखीन जो सलामीवीर आहे जो सलामीवीर होता करण याची करण करण याची धावसंख्या 4 बाद 4 चेंडू आणि 4 धावा. करण हा अलिबाग तालुक्यात एक नावाजलेला फलंदाज आहे. नावाजलेला फलंदाज गोलंदाज अलिबाग तालुक्यात डे असो या नाईट असो या धोकड्यातून तो बिलीव्ह करतोय. आपण पाहतोय दोन्ही धोकोडे आणि सासवणे या विभागातले 2 फलंदाज मैदानात खेळतात आणि जे गोलंदाजी करणारे संघ जे गोलंदाज सुद्धा असतील त्या धोकोडं सासवणे आवास या विभागातून तो सुद्धा खेळत असताना पाहतोय. आपण धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकं पूर्ण 28 धावा 2 षटकं पूर्ण धावा 28. आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये जर आपल्याला गणित तुमचं जर चांगलं असेल तुझं नाव काय दादा? जय 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 खाडे. उद्या 12वीचा पेपर आहे. जर एखादा गणित तुला आला तर उर्वरित 12 चेंडूंवर 18 चेंडूंमध्ये किती धावा जमवणं गरजेचं आहे सांगू शकते? फलंदाजावर अपील केलं जातं. फलंदाजाविरुद्ध अपील केलं जातं. पंच त्याला नाबाद ठरवतात कारण चेंडू लेग स्ट्रिकच्या थोडासा बाहेर होता. मात्र 1 धाव मात्र मिळतोय. एका धावेनिशी धावसंख्या होते ती स्वाई स्वर्णा स्पोर्ट्स कुरुळ या संघाची धावसंख्या होते ती. आता उर्वरित 17 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. मात्र 12वीचा पेपर तुला द्यायचा आहे आणि तुला बरोबर बोलला म्हणजे त्याने इथे काय कॅल्क्युलेटर घेऊन जायचं नाही तुला दादा. तुला पेपर सोडवताना कॅल्क्युलेटर घेऊन जाता येणार नाहीये. क्या बात आहे यार. काय नाव घेतलं तुझं? साहिल खाडे यांनी सांगितलं प्रिन्सिपल बोलतो आमचेच आहेत बोलतो. प्रिन्सिपल आमचेच आहेत बोलतो म्हणजे कॉपी करण्याची मुभा दिली काय तुम्हाला? तर आपण ठीक आहे विनोदाचा भाग सोडून देऊया. आपण धावसंख्येकडे मदल मारतोय. आपण धावसंख्या झाली आमचे स्कोरर सांगतात धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या 2 चेंडूवर 2 धाव म्हणजे गोलंदाजांनी खरोखर आता गोलंदाजी काहीतरी सुधारली आहे. पहिल्या 2 गोलंदाजाच्या मनाने चांगली गोलंदाजी सुरू केलेली आहे.
या वेळेला चांगली गोलंदाजी करत आहे असं म्हणता म्हणता षटकार जातोय आणि पारकर मला वाटतं एखाद्या सहज बोनस मारून गेलाय तुझ्या पायाखालून, हा षटकाराचा बोनस मारून गेलाय. अमित पारकर तुझ्या अगदी पायाखालून बोनस मारल्यासारखा दिसून येतोय आणि उत्तुंग षटकारांशी धावसंख्या होते ती. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण करतोय पारकर, म्हणून मी त्याला म्हटलं आवाजचा खेळाडू आहे. अष्टपैलू क्रिकेट असो कबड्डी असो सगळ्यामध्ये असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि पुनश्च एकदा त्यालाच पुनश्च दाखवतो की हा पहिला बोनस होता तो बैठी होता, आता हा बोनस आहे ना तो डोक्यावरून जवळजवळ भिरकावलाय. धावसंख्येत आणखीन एका षटकाराची समावेश होतो. धावसंख्या होती ती 42 आणि ऋषभ शिल्डनकर यांनी सामन्याची सूत्र आपल्या हातात. 42 धावा झालेत. आता येणारे चेंडू आणि धावा यांचं समीकरण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. 7 नाही, आता येणारे चेंडू आणि धावा किती पाहिजेत ते विचारतात ते. 14 चेंडूंमध्ये 22 धावा म्हणजे अजूनही सामना समसमान आहे. सामना समसमान आहे. जर ऋषभची विकेट जर काढली, ऋषभची जर विकेट काढली तर गोलंदाजाला गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा समान संधी आहे. परंतु ऋषभची विकेट आता महत्वाची असणार आहे. त्याला बाद करण्याची काही युक्ती क्लुप्ती आपल्याला शोधावी लागणार आहे आणि ऋषभची विकेट्स काढावी म्हटलं तर तो विकेट्स काढण्यापेक्षा गोलंदाजालाच फटकवणार याचंच एक त्यांनी ध्येय करू मरू याच स्थितीत तो मैदानात उतरला. आणि मला वाटते ह्या षटकामध्ये या आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट स्कोर 48 धावा. ह्या 48 धावा जमवण्यासाठी त्यांनी चेंडू खर्ची टाकलेत ते फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 8 चेंडूंमध्ये 36 धावा. आणखी एक चांगला चेंडू या वेळेला चेंडू निर्मनुष्य जागेत जातोय. चेंडू जातोय मिडऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिथे नाही. फलंदाजाला 1 धाव मिळते. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा मिळतात. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती पाणी पोचवायचं आहे मैदान 50 धावा. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 50 धावा. दीपक मी इथे ज्या वेळेला बसलो होतो 12 चेंडू 14 धावांची गरज सरासरीचा विचार केला होता. दीपक मग अशी काय म्हटलं होतं त्या एका खेळाडूला करणला काय म्हटलं होतं 70 पर्यंत रोखा सामना तुमच्या हातात आहे. तर दीपक आमच्या जे आहेत माझ्या बाजूला बसले आम्ही मला वाटतं कुरुल कॉलनीमध्ये आपण एका अनेक वर्ष एकत्र काम सुद्धा केलेलं आहे आणि दीपक बोला हा एवढं चांगलं खेळतात हे. मी म्हटलं हो चांगले खेळतात ही पोरं. त्याचं प्रात्यक्षिक किंबहुना येतं. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण पाहतोय आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. आपण पाहतोय करो मरो या स्थितीत असलेला सामना 12 चेंडू 14 धावा आपण पाहतोय. मी प्रेक्षक वर्गाला सांगू इच्छितो की स्वर्ण स्पोर्ट्स कुरुल विरुद्ध खतरनाक भंडारी रायगड या 2 संघामधील हा सामना सुरू झालेला आहे. सामना सुरू आहे मैदानात. खतरनाक भंडारी रायगड या संघाने प्रथम 63 धावसंख्येचं 5 षटकामध्ये आव्हान उभं केलं होतं. स्माई स्वर्ण स्पोर्ट्स कौरुल या संघाने या 63 धावसंख्येला उत्तर देत असताना आपण पाहतोय पहिल्या 4 षटकांमध्ये तब्बल किती धावांची लूट किती धावा किती झाल्या 3 षटकांमध्ये 50 धावा. 3 षटकांमध्ये 50 धावांची लयलूट केलेली आहे आणि आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये फक्त 14 धावांची गरज भासणार आहे. तसे म्हटलं तर नाम मात्र म्हणता येणार नाही. आपण या मैदानात अनेक सामने कोणी पाहिले असेल तर जास्तीत जास्त मी सामने पाहिलेले या मैदानात. आपण पाहतो सोनी स्पोर्ट्स नवगाव विरुद्ध एक सामना असा सुद्धा झाला होता. सोनी स्पोर्ट्स नवगाव विरुद्ध राजू म्हात्रे यांची एक टीम होती ती म्हणजे आणि एका षटकात फक्त 6 चेंडूमध्ये 1 धावची गरज होती आणि तो सामना सोनी स्पोर्ट्स नवगाव संघाने जिंकला होता. म्हणजे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. याच मैदानात त्याचं तेही प्रात्यक्षिक मी पाहिलेलं होतं. अर्थातच राजा शिवछत्रपती हे मैदान आहे आणि तो सामना जो ज्यांनी खेळवलं होतं ते जे आयोजक होते राजापेठे वगैरे ते त्यांचे आयोजक खरोखर एक आज 25 वर्षे त्यांनी सलग स्पर्धा खेळवली होती. आता वेगवेगळे प्रयोग करण्यात काय हरकत नाही असं मला वाटतं. अंदाज बांधलेला असावा ऋषभनी आणि ह्या वेळेला षटकार. आता येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये
करण यांनी हा मारलेला षटकार आहे. करण यांनी मारलेला षटकार. करण हा रायगड जिल्ह्यासाठी म्हणजे अलिबाग तालुक्यात डे नाईटमध्ये त्यांनी खूप चांगल्या मॅचेस खेळलेल्या आहे असा हा खेळाडू आहे. आणि खरोखर आता हा 63 धावा ज्या वेळेला झाल्या होत्या त्यावेळेला एक चांगलं फाईट आपल्याला पाहायला मिळेल असं वाटत असताना हा बोलबोलता सामना मला वाटते स्वाई स्वर्णा स्पोर्ट्स कुरुळ या संघाने आपल्या जवळपास खिशात टाकल्यासारखं वाटतं. त्यांच्या विजय मालिका ही उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे. पुनश्च एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो आणि चेंडू निर्धाव जातोय. आणि अशा प्रकारचे प्रयोग 2-4 वेळा जर झाले तर निश्चितच सामना गमावण्याची संधीसुद्धा रिव्हर्स शॉट खेळणाऱ्या फलंदाजाला हातात असेल असंही वाटतं. परंतु पाहायचं आहे क्रिकेटमध्ये आपण पाहतोय तर 2 षटकं 3 षटकं आणि काही चेंडू झालेले आहेत. 2 षटकं 3 चेंडू. यावेळेला चेंडू ऑफ लेग स्टिकच्या काहीसा बाहेर जातोय. पंचांकडे एक कटाक्ष टाकला जातोय की प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. परंतु पंच दर्शवतात की हा चेंडू खेळण्या मर्यादितला आहे. म्हणजे लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव जातात आणि आणखीन काही चेंडू जर निर्धाव गेले तर सामन्यामध्ये पुनश्च एकदा स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता. यावेळेला फलंदाज बाद. आणि रिव्हर्स शॉट खेळताना जर का फलंदाज अशा प्रकारे खेळतात त्यावेळेला हातात आलेला सामना सुद्धा गमावू शकतात. म्हणजे प्रयोग कधी करायचे त्याला एक काल वेळ आणि मर्यादा असते. परंतु हरकत नाही असे प्रयोग सुद्धा. धावसंख्या झालेली आहे ती किती धावा? 7 चेंडू 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू 4 धावा. अशा प्रकारे रिव्हर्स शॉट केल्यानंतर मग ही वेळ येतो की किती चेंडू किती धावा पाहिजेत ही विचारण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे मित्रांनो. परंतु आज तो या क्रिकेटमध्ये पुढच्या सामन्यासाठी काही प्रयोग केले जातात. पुढील सामन्यासाठी प्रयोग केला होता परंतु पुढील सामन्याचा प्रयोग कधी कधी अंगलट सुद्धा येऊ शकतो. ऋषभ मैदानात खेळतोय. ऋषभ यांनी संघासाठी एक भरभक्कम अशी खेळी केली आहे. 9 चेंडूत 38 धावांची खेळी त्यांनी केलेली आहे. या गोलंदाजाचं खरोखर पृथक्करण जर विचारात घेतलं तर या गोलंदाजाने सामन्यामध्ये पुनश्च एकदा प्रवेश केलेला हा गोलंदाजी केलेली आहे. आपण पाहतो ह्या षटकामध्ये ह्या षटकाचं जर पृथक्करण आपण विचारात घेतलं तर आपण पाहतोय केवळ 10 धावा दिले. 10 धावा दिले गेल्यात. आणि या 10 धावांमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तदनंतर गोलंदाज आणि फलंदाजाला अक्षरशः जखडून ठेवतं. लागोपाठ 4 चेंडूवर त्यांनी जखडून ठेवलं आणि फलंदाजाला आता विचारात टाकलेल्या एकमेकाच्या कानमंतर देण्यास भाग पडले. आता येणारा शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी गरज असणारा भाग आहे ती 4 धावांची. शेवटचा म्हणजे 6 चेंडू 4 धावा. इथे अनेक अशा स्पर्धा झाल्या. अनेक स्पर्धा आम्ही इथे पाहिलेल्या आहेत. दीपक राऊत आपण अनेक स्पर्धा पाहिलेल्या. इथे एका धावेसाठी 6 चेंडू असताना एखादा संघ पराभूत झालेला आहे. 3 धावा असताना एखादा संघ पराभूत झालेला आहे. आणि कधी कधी 18 धावा असताना सुद्धा एखादा संघ विजयी झालेला आहे. म्हणजे ही खेळपट्टी आहे ना ही खरोखर अशी खेळपट्टी आहे. रंगभूमी आहे ही खेळपट्टी नव्हे तर खेळाडूंसाठी रंगभूमी आहे. गोलंदाजाने टिचून गोलंदाजी करायचं आहे. जे क्षेत्ररक्षक आहे यांनी झेल सोडायचा नाही आहे किंवा झेल अशक्यप्राय असा झेल सुद्धा टिपणं फार महत्त्वाचा असतो. त्याच वेळेला सामना रंगतदार स्थितीत येऊ शकतो. यावेळेला चेंडू कव्हर्समध्ये मारण्याचा प्रयत्न चालू आहे. गलीमध्ये चेंडू जातो. 1 धाव घेतो. दुसरी धावेचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. या वेळेला मात्र मला सोनी स्पोर्ट संघाची आठवण येतोय की जिथे एकेरी धाव तिथे दुहेरी धावेमध्ये अशा प्रकारे ते कन्वर्ट करायचे आणि प्रतिस्पर्धी संघाला काय झालं 2 धावा झाल्या तर 2 धावा. आणि आपण पाहतो या वेळेला थोडासा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि आता चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ आसपास आणि क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. पुनश्च एकदा 2 धावा मिळतात आणि या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे तो म्हणजे अर्थातच आपण पाहतो खतरनाक भंडारी
रायगड या संघाने शिक्कामोर्तब केलेला आहे आणि हा शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांनी जवळजवळ दोन चेंडू शिल्लक ठेवलेले आहेत आणि ह्या सामन्यातला सामनावीर पुरस्कार अर्थातच ऋषभ शिल्डनकर ह्या पूर्वीच्या सामन्यामध्ये 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आणि 10 चेंडूंमध्ये तब्बल 38 धावा. अडतीस धावसंख्येचं योगदान. ह्या पूर्वीच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी शेवटचं षटक जे टाकलं होतं, शेवटच्या षटकात 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती. एका चेंडूवर दीपक 3 धावांची गरज होती आणि 3 धावांची गरज असताना त्याला षटकार मारला. आज त्यांनी जवळजवळ वसुली केली त्या सामन्यातली. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देण्यामध्ये काहीच गैर वाटणार नाहीये आणि या सामन्यातला सामनावीर पुरस्कार अर्थात ऋषभ शिल्डनकर हा होतोय, ज्याने आपल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलेलं आहे. परंतु पराभूत संघाला सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. खरोखर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालेत आणि उपकृत केलेत. जय भंडारी अर्थातच